पाहुयात पुढची बातमी. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा सध्या धोक्यात आलेली आहे. अमित साटम यांच्या हसण्यावरून राज ठाकरेंनी टीका केली आहे. आमदार लोकांच्या मृत्यूवर फिदी हसतायत, त्यांच्यावर कारवाईचा आसूड ओढला जात नाही. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चुकीचे पायंडे पडतायत. मुख्यमंत्र्यांनी कठोर भूमिका मुख्यमंत्री घेतील अशी अपेक्षा असल्याचं राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून म्हटलेलं आहे. राज ठाकरे यांची ही संपूर्ण पोस्ट नेमकी काय आहे पाहूया. राज ठाकरे यांची ही फेसबुक पोस्ट आहे. महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांच्या विचारांचं आणि उमदेपणाचं एक कौतुक आणि कुतूहल साऱ्या देशात होतं, पण गेल्या काही वर्षात आपण आपली बरोबरी उत्तरेकडच्या काही मागास विचारांच्या राज्यांबरोबर करायला लागलेलो आहे, हे आता स्पष्टपणे जाणवत आहे. तुमचा एक आमदार आणि पदाधिकारी लोकांच्या मृत्यूवर फिदी हसताय आणि त्यावर कारवाईचा एकही आसूड ओढला जात नाही. कोणाला कशाचाच खेद नाही, खंत नाही अशी परिस्थिती आहे. आणि या सगळ्यात तुम्ही एकही अवाक्षर बोलत नाही, यामुळे सगळे बेफाम झाले आहेत. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडनं काही संकेतांची अपेक्षा कायम असते, मग तो कुठल्या का पक्षाचा असेल, त्याचा अपेक्षा भंग करू नका. अन्यथा देवेंद्र फडणवीस हा माणूस फक्त स्वकीयांच्या चुकांना पाठीशी घालणारा भाऊ इतकीच तुमची प्रतिमा राहील. आणि यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये चुकीचे पायंडे पडतील. तुम्ही सुज्ञ आहात, तुमच्याकडून आम्हाला अपेक्षा आहेत असं देखील राज ठाकरेंनी आपल्या या पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. मुंबईचा अध्यक्ष फिरी हसतोय, ही तुमची प्रतिक्रिया? फिदी हसतोय. या मृत्यूनंतर इतका क्रूर चेहरा बीजेपीचा या मुंबईत आणि महाराष्ट्रात आम्ही पाहतो. देवेंद्र फडणवीस, तुम्ही संवेदनशील आहात ना, स्वतःला समजताय ना? तुमची संवेदनशीलता फक्त आमदार खासदार फोडण्यापुरतीच आहे का? बघा जरा काय चाललंय या राज्याच्या मुंबईत. साटमच्या बद्दलचं का जे काही आपली चित्रफित आली त्याच्यामध्ये तो नेमका काय बोलला आणखी ते परिपूर्ण पाहायला मिळत नाही. परंतु जर असा एखादी दुर्घटना घडली तर त्यावर अशा प्रकारचं हसणं किंवा त्याच्यावर कॉमेंट्स करणं हे योग्य नाही, हे प्रत्येकाला त्याची जाणीव आहे. आणि म्हणून त्याबद्दल जर असं बोललं असेल तर साटमला निश्चितच मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी समज दिली असावी. भारतीय जनता पक्षाने त्यांना मुंबई प्रदेश अध्यक्षपदावरनं काढलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. एका लहान मुलाच्या मृत्यूबाबत इतकं असंवेदनशीलपणे जर एखादा आमदार बोलत असेल, तरी आमदार लोक आणतात ना लोकांवर हक्कभंग, त्याप्रमाणे लोकभंग यांच्यावर आणून त्यांना तात्काळ या आमदारकीच्या पदावरनं पदच्युत केले पाहिजे. काही लोक घरामध्ये बसून पोस्ट टाकतात, घरामध्ये बसून स्टेटमेंट करतात, रस्त्यावर उतरत नाहीत. आम्ही आज रस्त्यावरती उतरून मुंबईकरांची सेवा करत आहोत. आजपर्यंत आपण उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि आदित्य ठाकरेला अशा प्रकारे रस्त्यावरती उतरलेलं कधी बघितलंय का? कधीही बघितलेलं नाहीये. आणि खरं कारण त्याच्यातलं हे आहे की या दोघांनी, या दोन्ही राजकीय पक्षांनी मुंबई महानगरपालिकेतल्या स्टँडिंग कमिटीतल्या अंडरस्टँडिंग करता आम्हाला अप्रोच केला होता. ती मागणी त्यांची आम्ही धुडकावून लागली आणि त्याच्यामुळे त्यांचा राग अनावर झालाय. आणि जो काही फोटो आहे हसण्याचा, त्या संदर्भात मी आधीच स्पष्टीकरण दिलेलं आहे. मिसकन्स्ट्रू ते त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. त्याचा संदर्भ वेगळा होता, वेगळा संदर्भ देऊन ते दाखवण्यात येत आहे आणि त्याच्यावरनं ते मला टार्गेट करतायत, कारण त्यांचा राग अनावर झालाय.